मित्रांनो, खूप जणांच्या आयुष्यात असं घडलेलं आहे किंवा घडू नये म्हणून आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. बघा मित्रांनो, कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करतो पण ती गोष्ट आपण त्या व्यक्तीसमोर व्यक्त करत नाही, कारण तुम्हाला वाटत असतं की आपल्याला नकार मिळण्याची भीती आहे. मित्रांनो, तेव्हा काही काळ जातो आणि ती व्यक्ती आपल्याला पुन्हा भेटते. तेव्हा तुम्हाला समजते की ती व्यक्ती पण त्या व्यक्तीला पण तुम्ही आवडत होता. मित्रांनो, जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला पसंत करत असते, खरं तर ती तेव्हाच बरेचसे असे संकेत, इशारे देत असते, ज्यावरून तुम्हाला समजून घ्यायचं असतं की मित्रांनो, ती तुमच्या प्रेमात आहे. पण बऱ्याचदा असं होतं की की स्त्रिया, मुली ह्या प्रेम व्यक्त करायला लाजतात किंवा त्या स्वतःहून कधीच प्रेम व्यक्त करत नाहीत. त्या पुढे जाऊन ते काही इशारे देत असतात. जर तिला एखादा पुरुष किंवा तिचा मित्र आवडू लागला असेल तर त्या असे काही इशारे देतात, त्यावरून तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तर मित्रांनो बघा, बऱ्याचदा असं होतं की स्त्री तुम्हाला पसंत करते, जर ती तुमच्या समोर आली तर ती लाजते, असं काहीतरी बोलते की त्याचा काहीच अर्थ नसतो, म्हणजे खूप गोंधळते. तर मित्रांनो, समजून जा, हा प्रेमाचा पहिला क्रश आहे. नंबर 2, जर तुम्हाला जाणूनच घ्यायचं असेल तर एखाद्या टॉपिकवर तुम्ही बोलून शांत व्हा. बघा, ती स्त्री स्वतः विषय काढून बोलेल, म्हणजे तुम्ही तिच्याशी जास्त वेळ बोलावं असं तिची अपेक्षा असते, म्हणून ती काही ना काही विषय काढून तो बोलणं टाईम पिरियड वाढवण्याचा ती प्रयत्न करते. तर मित्रांनो, हे इशारे आहेत ज्यावरून तुम्ही ओळखू शकता. आणखी सांगायचं झालं तर बघा, तिच्या आवाजात, तिच्या बोलण्यात तुम्हाला परिवर्तन जाणून येईल. एका अभ्यासानुसार जर लग्न झालेली स्त्री तुमच्यावर प्रेम करते तेव्हा तिच्या आवाजात पहिल्यापेक्षा जास्त बदल झालेला दिसेल, आणि पुरुष जर काही बोलला तर त्याला अट्रॅक्ट करायला खूप छान शब्दांचा वापर करते. यावेळी त्या स्त्रीचा आवाज, स्वर फ्रेंडली होईल. मित्रांनो, या गोष्टींवरून सहज स्पष्ट होतं की ती स्त्री तुम्हाला पसंत करते, तुमच्याविषयी विचार करायला तिच्या मनामध्ये चालू केलं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद, आणि असंच आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हा सर्वांना मी विनंती करते. धन्यवाद.